नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्जिन सेफ्टी नेट बद्दल. मार्जिन सेफ्टी नेट हे एक प्रायमरी रिस्ट्रिक्शन सारखं काम करतं, ज्यामध्ये एका सर्टन लेवलच्या खाली जर का तुमचं मार्जिन जात असेल तर सिस्टम तुम्हाला अलर्ट देतं. तर ते आपण कॅटेगरी वाईज सुद्धा सेट करू शकतो. ते कसं सेट करायचं, आपल्याला अकाउंट अँड सेटिंगमध्ये जायचं आहे. इथं आपल्याला मॅनेज आयटम कॅटेगरीवरती जायचं आहे आणि ज्या कॅटेगरीवरती आपल्याला डिफॉल्ट मार्जिन सेट करायचं आहे, एक लेवल सेट करायची मार्जिनची, ती कॅटेगरी, त्या कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे. हा पॉपअपमध्ये आपण पाहू शकता इथं मिनिमम मार्जिन लेवल आपण सेट करू शकतो. तर इथं बाय डिफॉल्ट आपण 3%चं दिलेलं असतं आणि 3% आपण चेंज करू शकता. आपल्या डिझायर्ड आपण ठेवू शकता पर्सेंटेज. ठीक आहे. त्याचप्रमाणे हे एकदा सेट झालं तर आपण कशा पद्धतीनं काम करतं ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण आता सेल्समध्ये जाऊया. सेल्समध्ये आपल्याला नवीन सेल्स इनवॉइस बनवताना आपण पाहू शकू. तर मार्जिन सेफ्टी नेट एक अलर्ट देतं अशा पद्धतीचा की तुमचा मार्जिन एका सर्टन लेवलच्या खाली जाऊ नये ह्यासाठी अलर्ट देत असतं. तर ते का देतं, तर तुमचा म्हणजे ॲज अ फार्मसी ओनर तुमचा लॉस होऊ नये. आता इथं आपण एक्झाम्पलसाठी डोलोमॉन प्लसचा घेऊया एक्झाम्पल इथं आपण. तर इथं आपण पाहू शकतो की मार्जिन -6% आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं अलर्ट देईल सिस्टम तुम्हाला, ज्यामुळे तुम्हाला एक अलर्ट येईल बेसिकली. आणि स्टील तुम्ही बिल बनवू शकता, इनवॉइस जनरेट करू शकता, बिल सेव्ह करू शकता आणि सगळं नॉर्मली चालेल. फक्त काय, तुमचा लॉस असतो ह्याच्यात, म्हणून एक प्रायमरी अलर्ट ह्या स्वरूपात आपण मार्जिन सेफ्टी नेटचा यूज करू शकतो. मार्जिन सेफ्टी नेट हे अशा पद्धतीनं तुम्हाला हेल्प करतं. आता आपण पाहणार आहोत की मार्जिन सेफ्टी नेटची सेटिंग कशी ऑन करायचे. आपल्याला अकाउंट अँड सेटिंग्स अँड डिफॉल्टमधून सेल्सच्या सेटिंग्सवरती जायचं आहे आणि स्क्रोल डाऊन करून पाहिल्यानंतर इथं ऑप्शन दिसतो आपल्याला ॲड मार्जिन सेफ्टी नेटचा. ॲक्सेस कॅटेगरी वाईज मार्जिन, पहा हा ऑप्शन आपल्याला ऑन करायचा आहे. हा ऑप्शन ज्यावेळेस आपण ऑन करू आणि अपडेट करायला जाऊ त्यावेळेस आपल्याला ई पिन जनरेट करण्याची रिक्वेस्ट येईल, नीड ई पिन अशी. आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशनमधून तो ई पिन ॲड करून द्यायचा आहे आणि सिम्पली सबमिट करून द्यायचं. आपले सेटिंग अपडेट होऊन जातील. आता आपण एक इनवॉइस जनरेट करून पाहूया, पण त्याआधी आपण एक सिनारिओ लक्षात घेऊया की एखादा फार्मसी ओनर जर का शॉपमध्ये नसेल, म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असंच असतं की शॉपमध्ये नसतात, मग त्या केसमध्ये त्यांचे स्टाफ मेंबर जे असतात ते इनवॉइस जनरेट करत असतात. मग त्यांच्याकडून फार्मसीचा किंवा फार्मसीच्या त्या ओनरचा काही लॉस होऊ नये, ह्या लॉस प्रिव्हेन्शनसाठी एक प्रायमरी अलर्ट टाईपचा हा सेटिंग आहे ॲड मार्जिन सेफ्टी नेटचा. तर तो तुम्ही अशा पद्धतीने कामात घेऊ शकता. आणि मार्जिन सेफ्टी नेट एक चांगला हेल्प होऊ शकतं तुमच्या स्टाफला सुद्धा, कारण बऱ्याचदा चुकून सुद्धा मार्जिन डाऊन गेलं जातं. त्याच्या मागे रिझन असतात की तुम्ही जर सेल्स रेट कमी केला तरी मार्जिन अफेक्ट होतं, तुम्ही जर डिस्काउंट जास्त दिला तरी पण मार्जिन अफेक्ट होतं. त्यामुळे ह्या बऱ्याचशा फॅक्टरमुळे तुमचं मार्जिन एका सर्टन लेवलच्या खाली जाऊ नये ह्या गोष्टीसाठीच आपण ती सेटिंग दिलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला अलर्ट येईल आणि ते इनवॉइस आपण अशा पद्धतीनं पाहू शकता. इथं इनवॉइसमध्ये की मार्जिन -6% आहे.